आपल्याकडे ना ॲक्सेसरीजचं महत्त्व खूप कमी लोकांना माहिती आहे. ज्या मुलींना माहिती आहे, ज्या स्त्रियांना माहिती आहे, माय गॉड! त्यांचे लुक्स असे जलवा असतात. मग ते कुठेही काम करत असू दे, अगदी क्रिएटिव्ह फील्डमध्ये असं नाही, पण मी खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत, ज्या कॉर्पोरेट फील्डमध्ये वगैरे काम करतात. त्यांच्याकडे इतके सुंदर झुमके, चांद बालीज, वेगळ्या गोल्ड, सिल्वर, ऑक्सिडाइज इतके सुंदर ना दागिन्यांचं कलेक्शन, माय गॉड! सिल्कचा बेसिक बेज कुर्ता आहे. पण त्याच्यावरती असे ह्यूज चंकी ब्युटिफुल चांद बाली सोनेरी रंगाच्या घातल्या. असं वाटतं की सगळं पूर्ण कपडेच नवीन विकत घेतलेत आणि दिवाळीसाठी तुम्ही इतक्या अशा लिटअप झाल्यासारखे घर कसं मस्त सजतं. तसं तेच तो आउटफिट आहे ना, त्याच्या ॲक्सेसरीज आणि दागिन्यांच्या सजावटीनं आपण एकदम लेव्हल्स ग्लॅम अप व्हायला लागतं. त्यामुळे तुमच्याकडे बजेट आहे आणि तुम्हाला पैसे खर्चच करायचे. तुम्हाला काहीतरी आता घ्यायचंच आहे दिवाळीला. ठीक आहे, मी साडी नाही घेतली, ड्रेस नाही घेतला, कपडे नाही घेतले. मला काहीतरी विकत घ्यायचं, माझ्याकडे आहे बजेट. असा तुमचा हट्ट असेलच. तर मी तुम्हाला सिरियसली सांगते, दागिने विकत घ्या. वेगळ्या पद्धतीचे दागिने ट्राय करा. पर्ल्समध्ये आता खूप वेगवेगळे कलेक्शन्स आलेत. खूप असा तुटका-मुटका वेगवेगळ्या विचित्र शेप्सचा अनइव्हन मुद्दाम इम्परफेक्ट असे पर्ल्स मिळतात. त्याचे दागिने असतात. नॉर्थ इंडियन स्टाईलचे वेगवेगळे दागिने असतात. ते तुम्ही घालू शकता. बिग ह्यूज इयरिंग्स असतात, की गळ्यात वगैरे काहीच नाही. जस्ट एक मोठं छानसं कानातलं. इतकं गोड दिसतं ना, ज्यांचे केस वगैरे लांब असतात किंवा हाफ टाईड आपण मस्त चांद बालीज किंवा झुमके जबरदस्त फील होतो. नेहमीचे ठरलेले सोन्याचे दागिने आणि तेच माझे ते सगळ्या जगाला माहिती असलेलं तेवढंच एक छोटंसं नेकलेस, तेच एक कानातलं. ह्याच्याऐवजी हे खोटं पण कधीतरी घातलं किंवा काय सेमीमध्ये किंवा ऑफकोर्स बजेट असेल तर खऱ्यामधलं पण तुम्हाला विकत घ्यायचं, इन्व्हेस्टमेंट करायचे सोन्या चांदीमध्ये, ते पण तुम्ही घेऊ शकता. सतत कपडे, आउटफिट आणि ठरलेल्या पारंपरिक गोष्टींवरती खर्च न करता असं काहीतरी वेगळं करून बघा, ज्याच्यामध्ये पैसे पण कमी लागतील, पण लूक मात्र खूप वेगळा होईल.